मित्रांनो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मित्रांनो, आपण मराठवाड्यातील अतिशय प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण पैठण या ठिकाणी आलेलो आहे. आणि हे श्री संत एकनाथ महाराजांचं समाधी स्थान आहे, समाधी मंदिर आहे. आपण पाहताय की पहाटेच्या 5 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी मी हा परिसर आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. समोरचा तो घाट आहे, गोदावरी नदीचं विशाल असं पात्र आहे. खरं तर आता पहाटे असल्यामुळं हे पात्र तुम्हाला पाणी दिसत नाही, परंतु अनेक भाविक भक्त आंघोळीसाठी तिथं खूप गर्दी झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं हे महाराष्ट्रातील अतिशय दिव्य स्वरूपात असलेले हे श्री संत एकनाथ महाराज यांचं हे समाधी मंदिर आहे. आपल्याला एकनाथ महाराजांच्या अनेक कथा आपल्याला माहीत आहेत. असे संत होणे नाही की ज्यांच्या घरी पांडुरंगाने स्वतः सेवा केली, पांडुरंगाने श्रीखंडाच्या रूपात त्यांच्या घरी पाणी भरलं, त्यांच्या घरी सांगलती कामं केली. असे हे संत एकनाथ महाराज, त्यांच्या गावातील घरात पण आम्ही काल जाऊन आलो मित्रांनो. आणि अतिशय सुंदर असं तेही घर आहे. त्या ठिकाणी आजही तो रांजण आहे की ज्या रांजणामध्ये भगवान श्रीकृष्ण पांडुरंग पाणी भरायचे. त्या रांजणाचं तिथलंही दर्शन आम्ही घेतलं. आणि अशा पद्धतीनं हे मुख्य मंदिर आहे, समाधी मंदिर आहे आणि गावातील त्यांचं घर आहे. आपण पाहताय हे मुख्य मंदिर आहे. आपण सर्वांनी दर्शन घ्यावं आणि ज्या ठिकाणी गावातल्या घरात एकनाथ महाराज त्यांनी मंदिर स्थापन केलेलं, त्यांच्या घरातील मंदिराची पूजा करायची, तेही मंदिर आम्ही बघू. आणि अशा पद्धतीनं सुंदर असं पहाटे 5च्या वेळेला या ठिकाणी पैठण या गावात आम्ही आलेलो आहे. पैठण हे गाव संत ज्ञानेश्वरांचंही जन्मस्थान आहे. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहाटेची आरती सुरू झालेली आहे मित्रांनो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच गोदावरीच्या काठावर रेड्याच्या तोंडातून वेद या ठिकाणी म्हणून दाखवले होते. अशा पद्धतीनं अत्यंत पवित्र असं संत एकनाथ महाराज यांचं हे मंदिर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.